तर थंडी खूप वाढलेली आहे आणि त्यासाठीच मी आज बनवणार आहे व्हेजेस सूप. सूपसाठी सर्व व्हेजेस कट करून घ्यायचं आहे. माझ्याकडून एवढं बारीक बारीक कट नव्हतं होत, म्हणून मी आता चॉपरचा यूज करणार आहे. पत्ताकोबी बारीक बारीक कट झाली, त्यानंतर कांदा, शिमला मिरची आणि गाजर बारीक बारीक कट करून घेतलं. सूपसाठी मला लागणार आहे पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा आणि या ठिकाणी मी कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे. मिरची, अद्रक आणि लसूण घेतलंय. पतल्या कढईमध्ये तेल टाकलं. आता हाय फ्लेमवर सर्व व्हेजेस फ्राय करून घेणार आहे. या सर्व व्हेजेस आपल्याला शिजवायचे नाहीये, म्हणून हाय फ्लेमवर सर्व व्हेजेस फटाफट फ्राय करून घ्यायचे. जेवढं मला सूप बनवायचं आहे तेवढंच मी यामध्ये पाणी घालत आहे. आता यामध्ये मी एक एक चम्मच सर्व सॉस टाकणार. ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस अँड व्हाईट विनेगर. येस, वी आर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. मटका आईस्क्रीमचे मटका सांभाळून ठेवतो आणि त्यामध्ये काळी मिरी पावडर ठेवतो. थोडी मिरी पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक बॉईल येऊ द्यायचे. तोपर्यंत मी इथे कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी टाकून एक स्लरी बनवून घेतली. आता बॉईल आलेल्या सूप मध्ये थोडी थोडी स्लरी टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे. अँड फायनली या ठिकाणी आपला हेल्दी अँड टेस्टी सूप तयार आहे. एस्थेटिक बाउल्स मध्ये हे सूप सर्व करूया. थंडीमुळे सर्वांचे घसे खराब झालेले होते, म्हणून हे सूप सर्वांसाठी हेल्दी आहे. सूप सिरियसली खूप जास्त टेस्टी अँड हेल्दी बनलेला आहे. सूप प्यायच्या नादात तर हर्षदने तोंडच जाळून घेतलं. सर्वांचे रिएक्शन एकदम बेस्ट होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.